जरासं वाढवूयात त्या. थोडं हां अजून थोडं खाली बसतात कपडे खराब. काढू दे का आपल्याला मी काढतो कधी मग बंद करतो. तर तुम्ही फक्त बोला मी करतो. 14 मिनिटं 1 नंबर व्हिडिओ बनवा. अजूनही त्यातला वंग जो आहे काढला यांनी बाहेर. हा बघा मग हातात नको. ही फक्त एकदा झालेली आहे, पहिली शुद्धी आहे. 50% लॉटची पहिली शुद्धी आहे. दोन भाग करायचे. हा पहिला लॉट झालेला. तिळ तेलामध्ये बाकीचे काही कण राहिले नाहीत ना याची खात्री करून घ्यायची. असेल तर ते सगळे एकत्र करून घ्यायचे, मगच पुढचा लॉट टाकायचा. हे बुडून वरती एक फेर राहील एवढं. वितळायला लागले. काही वेळेला वंग वितळलेला गरम जितका असतो त्याची इंटेन्सिटी असते, त्यामुळे तिळ पेटू शकतो. त्यामुळे काळजी न होतायचं. दुसरा लॉट वितळायला लागलाय. पाळी पाळी नाही रे असं ती बाजू खाली. हां ती बाजू खाली. हो बरोबर आहे. खरखरीत आहे बाजू. चालेल. टी शर्ट देणार आहेस का? चाय आली थांब. सगळ्यात महागडं मेटल कुठलं आहे? आपण औषधी करण्यासाठी वापरत असलेलं सुवर्ण. त्याच्या पुढे चांदी, नंतर पारद. पारद हा मेटल आहे ना. आणि त्याच्यानंतर आता सध्या किमतीच्या हिशोबाने महागडं असं आपण हे करतोय, तर त्याच्यामध्ये आता वंगाचा समावेश आहे. दिवसेंदिवस महाग होत चाललेला आहे. त्यामुळे इथं कणभर सुद्धा वाया घालवायचा नाहीये. दुसरा लॉट वितळलेला आहे. शांतपणे आवाज ऐका. म्हणू नको. एक दार होत गार होते. वर टाकू नका दादा. जर चुकून काही तुकडे पाळीवर आले असतील तर ते चिमट्यानी लगेच ओतणं हे दुसऱ्या सहाय्यकाचं काम आहे, जेणेकरून वितळलेल्या कंडिशन मध्येच ते तेलामध्ये पडलं पाहिजे. मार्किंग कोण करतंय? पहिल्या लॉटची दुसरी शुद्धी, दुसरं वितळणं चालू झालं. लक्ष राहू द्या. करू का बंद? व्हिडिओ टाकेन. हॅलो हॅलो.
हॅलो. आता हा दुसरा लॉट वितळत असताना त्याच्या सरफेसला तिळ तेल लागलेलं आहे, ते जळायला चालू होतं पहिल्यांदा, कारण त्याच्यावरती लेअर बसलेला असतो, ते जळून जातं, मगच वंग वितळायला सुरू होतं. हे काय? जात्याची पाळी, याला पिठार म्हटलं जातं. पिठार म्हणजे दळण्याचं यंत्र, पीठ बनवण्याचं पिठार. एक पिठार यंत्र. आणि मगाशी तुम्हाला सांगितलं असं, आम्ही पूर्वी खल वापरण्याच्या ऐवजी दगडी भांड वापरायचो. तर ते अशाच एका संभाजीनगरला औषधीकरण कार्यशाळा चालू होती, त्याच्यामध्ये वंग ओतल्यानंतर ते तडकलं, फुटलं. आणि हे जवळपास सरांच्याकडं खूप वर्षापासून पारंपरिक आलेलं ते भांड होतं. आम्हाला इतकी हळहळ अजून त्याची लागते की तसं मिळत नाहीये आता. आम्ही आता खल वापरतोय. हा दगडी खल ऍक्च्युली आपला कल्व यंत्र म्हणून आहे, पण इथं दगडी वेसल आपल्याला पाहिजे, ते इतक्या जाडीचं, इतक्या स्ट्रेंथ असणारं, म्हणून आपण हे खल वापरतोय. दुसरा लॉट हळूहळू वितळतोय. हात घालता येत असेल. आता याच्यामध्ये ढालन केल्यानंतर ते त्याला सहजपणे आपण हात लावू शकू इतकं स्वांगशीत होईपर्यंत आपण त्याला त्या द्रवद्रव्यामध्ये ओतून ठेवलं. आता तिळतेल जे आहे ते तिळतेल तेच वापरायचं का बदलायचं अशी पण शंका असते. ऍक्च्युली प्रत्येक शोधनानंतर तिळतेल बदलावं असे अपेक्षित आहे, पण याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये अशुद्धी आलेले असतात, उतरलेले असतात, पण याच्यामध्ये आपण व्यावहारिकता पण विचारात घेतोय. दुसरा लॉट वितळायला लागला, हा पहिला लॉट फुलला काढता येतं ते बघूया आपण. आता पेटलाय तो. त्याच्यावरती तुम्हाला तेलाचा तवंग दिसत असेल. तो तेलाचा तवंग हे झाल्यानंतरच ते आतला पटपटपट वितळून गेला. गरम आहे, गरम आहे, गरम आहे. सावकाश. तर इथे प्रॅक्टिकल याच्यामधून आपण जे काही सोल्युशन काढलेलं म्हणू आपण, की 3 शुद्धी होईपर्यंत आपण एकच तिळतेलाचा लॉट वापरतोय, दुसऱ्या 3साठी दुसरा लॉट, आणि शेवटच्या 7व्यासाठी आधीचे दोन्ही लॉट एकत्र करून असं आपण वापरू शकतो. त्याच्यावरती आलेली जी साय असते, राखेसारखा भाग असतो, या सगळ्या याच्यामध्ये 1 किलो वंगाचं शोधन केल्यानंतर थोडासा लॉस होणं अपेक्षित असतं. जितकं कमीत कमी होईल तितकं आपलं चांगलं झालं म्हणायचं. पण बाकीचे अडल्ट्रेशन त्याच्यामध्ये मिक्स होऊ नये त्याची पण काळजी घ्यायची असते. त्याला साय आली बघा, त्यांनी चिमटा हलवल्यानंतर ती सगळी काळी साय, राख जी काय असेल ती सगळी बाजूला झाली, ती पुसून टाकून द्यायची. त्याच्यातही काही वंगाचे कण असतील तर ते घेता यावेत म्हणून ते तिकडे ओतून टाकलं ते. चला, डिपेंड्स, पण तरी सुद्धा साधारणपणे मॅन्युअल ह्याच्यानुसार आहे. 150 ते 200 ग्रॅम पर्यंत लॉस होऊ शकतो 1 किलो मध्ये. काही वेळेला ते पडणं, इकडं तिकडं कण त्याचे राहणं, त्याच्यात लेड